पक्षामध्ये प्रामुख्याने खंड्या किंगफिशर पक्षामध्ये नराने मादीला घास भरवणे हा प्रणय आराधनाचाच एक भाग असतो. याला कोर्टशिप फीडिंग असं म्हणतात. मिलन होण्यापूर्वी किंवा अंडी घालण्यापूर्वी नराने मादीला असं भरवल्यामुळे मादीला पूर्णपणे क्षमता नराची माहीत होते की तो किती प्रमाणात खाद्य मिळवू शकतो. त्यामुळे तो योग्य जोडीदार आहे की नाही याची पूर्णपणे क्षमता मादीला कळून येते. खंड्या पक्षामध्ये किंगफिशर पक्षामध्ये नर मादीला अंडी घालण्यापूर्वी जितके जास्त खाऊ घालतो तितक्या जास्त मोठ्या प्रमाणावर अंडी मादी जास्त घालते. कारण आपला नवरा सर्व जबाबदाऱ्या पेलण्यासाठी समर्थ आहे की नाही हे तिला या काही प्रसंगातून छोट्या छोट्या प्रसंगातून सहजरित्या कळून येते. खाद्य भरवण्याच्या बाबतीत फक्त आणि फक्त खंड्या किंगफिशर पक्षाचा जरी विचार केला तरी पण या प्रत्येक प्रजातीमध्ये खंड्या किंगफिशर प्रजातीमध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या जाती प्रजाती आहेत. मादीला मिळणाऱ्या खाद्याचे प्रमाण हे प्रत्येक प्रजातीमध्ये भिन्न भिन्न असते. आपण मात्र निसर्गात जेव्हा एक पक्षी दुसऱ्या पक्षाला खाद्य भरवतो तेव्हा ती नेहमीची प्रक्रिया समजून त्याकडे सौंदर्यवैयक्तिक दृष्टीतून बघतो. पण त्याच्या पाठीमागे एवढा मोठा शास्त्रीय आणि सामाजिक कारण असेल असं आपल्याला वाटत नाही. आपण स्वतःला सर्वात बुद्धिमान समजतो पण खऱ्या अर्थात प्रॅक्टिकल जगणं जर कोण जगत असतील तर हे पक्षी आणि खास करून हे खंड्या किंगफिशर पक्षी ते आपल्या भविष्याचा आपल्या मुलाबाळांचा किती तत्परतेने विचार करतात हेच याच्यातून कळून येते. एक साधं घास भरवण्याची किंवा आपला वाटा शेअर करण्याची पद्धत त्यांची एवढं मोठं त्याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण असेल हे मात्र कधीच कळत नाही. खऱ्या अर्थात पक्षी हेच आपल्याला शास्त्र अधिक चांगल्या प्रकारे शिकवून जातात असं वाटत नाही का?